संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही निराधार योजना आहेत या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक खूप महत्त्वाचं एक विधान केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बघा, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निराधारांचा लाभ देण्याचे नियोजन आहे, परंतु याचा प्रत्यक्षात खरंच 1 तारखेपर्यंत आपल्याला वितरण होऊ शकतं का? प्रत्यक्षात असं घडू शकतं का? बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये जे आहे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असेल आणि त्या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं विधान का त्यांच्याकडनं आलेलं आहे, त्याचा अर्थ काय, अगदी कमी शब्दामध्ये क्लिअर व्हावं त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला जेव्हा या योजनेच्या संदर्भात जे बी काही प्रश्न असतील, जे बी काही मुद्दे असतील, तर ते अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला समजावेत आणि खात्रीलायक अपडेट यावी यासाठी आपलं हे माध्यम असणार आहे। आता बघा, पहिला आपण मुद्दा येऊयात की तो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निराधारांचा लाभ देण्याचे नियोजन आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अशा प्रकारचं अधिवेशनामध्ये आत्ता हे विधान केलेलं आहे आपल्या या निराधार योजनेच्या संदर्भात। पण याचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे समजून घेतला पाहिजे की असं विधान करण्यामागचं कारण काय आहे। तर कारण हे आहे की बघा, की बरेचशा वेळेस जे आहे निराधारांचा लाभ जो आहे थांबवण्यात आलेला आहे किंवा निराधारांचे लाभ अजून मिळाला नाही, अशा प्रकारचे जे काही आरोप प्रत्यारोप होतात, तर त्याला अनुसरूनच त्यांनी ते विधान केलेलं होतं। तर त्यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेण्यासारखी ही आहे की त्यांनी 1 तारीख का बरं म्हणलेली आहे? कारण पूर्वी जर आपण पाहिलं तर निराधार योजना किंवा इतर योजनेचं जे आहे पूर्वी कलेक्टरकडे जे आहे ते पैसे जे आहे कलेक्टरच्या हाताने जे साईन झाल्याच्या नंतर पुढे ते असे पैसे जे आहेत ते पुढे वर्ग करण्यात यायचे या संबंधित योजनेच्या विभागाकडे, परंतु आता DBTच्या द्वारे वितरण होत आहे। पूर्वी निराधार योजनेचं DBTच्या द्वारे वितरण व्हायचं नाही, आता जे आहे मागच्या काही महिन्यापासून DBTच्या द्वारे जे आहे डायरेक्ट आता वितरण सुरू झालेलं आहे। त्यामुळे DBTमुळे झाल्यामुळे काय होतं की इकडे जायची गरज पडत नाही, इकडून एवढी परवानगी घ्यायची गरज नाही, डायरेक्ट सरकारने पैसे पाठवले, डायरेक्ट सरकार आणि डायरेक्ट तो लाभार्थी, त्या लाभार्थ्याचं खातं जे आहे ज्या बँक अकाउंटमध्ये असेल, ज्या पण बँक अकाउंटमध्ये असेल, डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जाते। म्हणजे हा काय होतो तर वेळ वाचतो आणि त्यामुळेच त्यांनी या अनुसरूनच ते विधान केलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपर्यंत जे काही नियोजन आहे म्हणजे वितरण करण्याचं, तर ते या अनुषंगानेच त्यांनी विधान केलेलं आहे। याचा अर्थ असा नाही की आता प्रत्येक महिन्याच्या पुढच्या महिन्यापासूनच 1 तारखेपासून वितरण सुरू होणार आहे, असं नाही आहे की या पद्धतीने नियोजन होऊ शकतं। कारण की बघा, एरवी जर पाहिलं तर 6 तारखेपर्यंत वितरण होत असतं, पण यावेळेस झालेलं नाही। मागच्या वेळेस पण 20 नोव्हेंबरला वितरण झालं होतं। त्यामुळे यावर पण जे आहे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि काही लाभार्थ्यांचा नक्कीच लाभ थांबलेला आहे। ज्या लाभार्थ्यांनी जे आहे बघा की संपूर्ण कागदपत्रे जमा केलेली आहेत, KYC पूर्ण झालेली आहे आणि तरी देखील त्यांना जे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा वाढीव लाभ आलेला नाही। त्याच्यामध्ये काही दिव्यांग बांधव आहेत, काही इतर पण जे बांधव आहेत, म्हणजे ज्या बांधवांनी या योजनेसाठी पूर्णपणे योग्य ती सर्व जे आहे त्यांच्याकडनं जी काही कार्यपद्धती आहे ती पूर्ण केलेली आहे, तरी देखील त्यांना लाभ आलेला नाही कुठे कुठे। आणि त्यामुळेच एकंदरीत तशा प्रकारचे जे काही अपडेट आहेत किंवा तशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात। परंतु या 1 तारखेपर्यंत लाभ देण्याच्या नियोजनाच्या मागचा तुम्हाला अर्थ कळाला का? की पूर्वी कलेक्टरकडे जायचा, मग त्यांची जी आहे परवानगी मिळाल्याच्या नंतर जे आहे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये यायचं, पण आता तसं नाही। आता डायरेक्ट बँक खात्यामध्ये इकडं जायची गरजच नाही, आता डायरेक्ट सरकारच तुमच्या DBTमध्ये पैसे टाकून देतं। DBT म्हणजे तुमचं जे खातं बँक खात्याला जोडलेलं असतं त्याला DBT प्रणाली म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात आणि त्यामुळे काय होतं, वेळ वाचतो। म्हणजे पूर्वी बघा, आपण जर मागचे काही महिने पाहिले तर 6 तारखेपर्यंत वितरण व्हायचं, आता हे काही दिवस आता KYCचा डाटा वगैरे बरेचसे काही अपडेट चालू आहे, त्यामुळे वितरण पुढे व्हायला, पण वितरण एवढं बी पुढे जायला नाही पाहिजे। कारण अजूनही डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा GR आला का नाही आलेला, तर तो GR पण एकदा वेळेवर जे आहे सरकारने काढावा, लवकर GR आणला म्हणजे लवकर वितरण करता येईल। आणि हे जे नियोजन आहे, जर समजा उद्या भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे जर काही नियोजन असेल सरकारचं तर खूपच चांगलं, म्हणजे त्याचं तर स्वागतच करूयात। पण सोबत ज्या दिव्यांग बांधवांनी पूर्णपणे त्यांचे कागदपत्रे अपडेट केलेले, सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे, असं असूनही त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही, अशा दिव्यांग बांधवांना लाभ सुरू करावा पूर्णपणे, म्हणजे 2500 रुपयाप्रमाणे। आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे वेळेवर वितरण जे काही 1 तारखेपर्यंत जे करण्याचं नियोजन आहे सरकारचं, तर पुढे आता याला 1-1.5 वर्ष लागून लवकरात लवकर त्या गोष्टी अंमलात याव्यात आणि लवकर या योजनेच्या संदर्भात म्हणजे निराधार योजनेच्या संदर्भात इथून पुढचे वितरण हे सुरळीत राहावेत। म्हणजे तुम्हाला याचा अर्थ पण कळाला असेल की 1 तारीख का बरं म्हणलेला आहे, त्यामागचं अनुषंगाने म्हणजे कोणतं कारण होतं हे देखील तुम्हाला क्लिअर झालेलं आहे। कारण की बऱ्याचशा वेळेस लाभाला वितरणाला उशीर होतो आहे, अशा प्रकारचं जे आहे सरकारवर वारंवार जे आहे अशा प्रकारची नकारात्मक टीका पण होते आणि ऑब्व्हियसली ते मागच्या महिन्यात आपण पाहिलं पण आहे, वितरणाला उशीर होतो आणि ह्या महिन्यात पण आपण पाहतो आहोत, आजही वितरणाचा कोणताही GR नाही। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या दोन्ही बाजू ज्या आहेत सरकारने पण विचार करायला पाहिजे आणि वेळेच्या वेळेवर लवकर
जे वितरण पण करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर केलं 1 महिन्याला तर फारच छान. या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झाला असं अगदी कमी शब्दामध्ये या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.